विदर्भ एजन्सीज कंप्लीट पॉवर सोल्यूशन, एक्साइड केअर, लुमिनस, एमेरॉन, मायक्रोटेक, ओकया कंपनीचे बॅटरी व इन्व्हर्टर उपलब्ध. हॅवल्स गोल्ड मेटल फॅनचे डिस्ट्रीब्युटर. बजाज ओरिएंट फॅन होलसेल दरात उपलब्ध. प्रत्येक वस्तूवर 10% ते 40% पर्यंत सूट. एकदा अवश्य भेट द्या. विदर्भ एजन्सीज, नगर परिषद जवळ, दिग्रस. प्रोप्रायटर मकसूद शेख. संपर्क मोबाईल क्रमांक 9420 04 43 16 व 91 75 68 78 54 दिग्रस. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस वीज वितरणच्या ढेपाळलेल्या कार्यावर दिग्रस अभियंतास घेराव. दिग्रसच्या नागरिकांचा संयम सुटला. अधिकाऱ्यांना विचारला जाब. महिला नगरसेविकांसह सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर. दिग्रस वीज वितरणच्या ढेपाळलेल्या कार्यावर दिग्रसची जनता त्रस्त झाली. रात्री बेरात्री तसेच दिवसागणिक कधीही विद्युत पुरवठा तासनतास बंद राहतो. याबाबत दिग्रसच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवक नगरसेविका यांनी दिग्रसच्या वीज वितरण अधिकारी यांच्या कार्यालयात घेराव घालून अभियंत्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. विद्युत नेहमी कधी का बंद राहते? तासनतास विद्युत पुरवठा बंद राहतो. अधिकारी कर्मचारी भ्रमणध्वनीवर उत्तर का देत नाही? याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. यानंतर मात्र विद्युत पुरवठा सुरळीत राहील याबाबतची हमी अधिकाऱ्यांनी दिली. राहुल देशपांडे, अभय इंगळे, अतिकबाई महाराष्ट्रवाले, प्रशांत गौरकर, नगरसेविका स्वाती दिनेश धाडवे, गजानन निचत, बाळू जाधव इत्यादींच्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी वर्ग देऊ शकला नाही. विद्युत वितरणचा असाच ढेपाळलेलापणा सुरू राहिल्यास दिग्रसचे नागरिक मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काय म्हणणं आहे सर तुमचं? इतक्या समस्या आहे लोकांच्या, लोक एकदम त्रासलेले आहेत, काय सांगणार तुम्ही? ब्रेकडाऊन वगैरे तर आपण वेळेवरच काढून राहिलो. ते प्रिन्सिपल वगैरे आपण व्यवस्थितच करू राहिलो. फक्त कसं आहे, अचानक ब्रेकडाऊन वगैरे झाला तर ते सांगून येत नाही ना. ब्रेकडाऊन वगैरे झाला तर त्याला वेळ लागते थोडासा काढायला. 4 तास. पण साहेब तुमचं काम आहे. मी तुम्हाला रात्री फोन केला, तुम्ही मला कॉल बॅक केला का? किंवा आज सकाळी तरी केला का कॉल बॅक? एवढ्या रात्री कोणाचा फोन येतोय म्हणजे काहीतरी मोठी परिस्थिती असते याच्यावर. नाईटला वगैरे ते फॉल्ट झाला होता तुमचा एलटीचा. साहेब मला तुम्ही कॉल बॅक केला का? मी एक जबाबदार व्यक्ती आहे. दिग्रसचा शहर प्रमुख म्हणून एका पक्षाचा शहर प्रमुख आहे. त्या जनतेला प्रतिनिधित्व करतो. मला जनता बोलते साहेब, तुमच्यापर्यंत येऊ शकते, सामान्य जनता येऊ शकते का? अहो तुमचा अधिकारी तुमच्यासोबत राहत नाही. पण साहेब तुम्हाला 4 झेपावत नव्हता तर घेतला कशाला तुम्ही? याचं उत्तर द्या. जबरदस्ती बरं ना कि मैं लेने के लिए तैयार नहीं था, तबीयत खराब थी, तो ऐसा खुद बोले ना फिर आपका पूछो ना, आपके घर में आपका कर्मचारी बता रहे हैं. बरं मला एक सांगा, आता काय तुमची तयारी काय आहे? आता अशी आहे की आम्ही पहिले मीटिंग घेतो स्टाफची. प्रिन्सिपल जे आहे त्यांना वेळ लागते, ते आम्ही त्यांना लवकर म्हणजे समजा वेळ लागत होता त्यांना ते लवकर करायला लावतो ते. आणि समजा ब्रेकडाऊन वगैरे झालं तर ते अचानकच होते ब्रेकडाऊन किंवा हे कामं काढले आम्ही. कामं काढले तर त्यांना कसं कामं काढले तर आम्ही ऑपरेटरला सूचना देऊ आणि ग्रुप बनवू. तसा समाधान कर्मचाऱ्यासोबत तुम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत विनाकारण असेल का? काहीतरी जबाबदारी आहे समाजाच्या आमच्यावर. जर विद्युत गेली मागे महिलांची छेडछाड प्रकार झाला होता सर. हो, पण प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिलांची छेडछाड झाली होती. जर अशा प्रकारची जर विद्युत नेहमी जर जात राहिली तर जर अशा प्रकार नेहमी घडत राहिले तर त्याचं जबाबदार कोण? MSCB ऑफिस या तुम्ही? जेवढा लवकर फॉल्ट काढणं शक्य होईल आम्ही जागरूक राहून लवकरात लवकर. साहेब ते किती तासात ते काम होते, किती वेळात होते त्याची पूर्वसूचीला माहिती असते, लोकांना समजते साहेब. आणि साहेब एक लक्षात ठेवा, तुमचा ग्राहक फॉल्ट असला तर लोक तुमचा विद्युत भरणारा, वेळेवर विद्युताचे बिल भरणारा ग्राहक, त्याचं समाधान करणं तुमची जबाबदारी आहे. त्याला विनाकारण तुम्हाला त्रास देऊ शकत नाही साहेब. याच्या पुढे फोन तर कामानंतर करा, फक्त उत्तरदायित्व तुम्ही निर्णय त्याचा घ्या. आणि काय सांगतो, सगळ्या लाईफ स्टाफची पण मीटिंग घेऊन त्यांना सगळ्यांना तुम्ही देतो किंवा लोक फोन सगळ्यांचे उचलायचे आणि जे घेऊन आलाय ते तिथला फोन. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.